माझ्या मम्मीला विचारलं होतं, की "हूप घेऊन जाऊ का असंच रस्त्यावर परफॉर्म करायला?" तेव्हा ती पहिले नाही बोललेली, की "तू नको जाऊ, रस्त्यावर परफॉर्म करणं चांगलं नाही वाटणार." पण मला असं वाटलं, की जर आपण कुठलीही गोष्ट रस्त्यावर उतरून म्हणजे लोकांना असं नाही दाखवली, तर मग ती पुढे नाही नेऊ शकत हां. आपण. सो मला असं वाटलं, की करायला पाहिजे. सो तेव्हा माझे जे आजोबा आहेत, ते आमच्याबरोबर आता नाही आहेत. पण तेव्हा मला त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं, की "तू जा हूप घेऊन." त्यांना पण हे सगळ्या गोष्टी खूप आवडायचे. गुढीपाडवा वगैरे सगळे त्यांचं खूप फेव्हरेट होतं. हां. सो ते बोलले, की "तू जा, हूप घेऊन जा, परफॉर्म कर वगैरे. आम्ही तुला टीव्हीवर बघू, आम्हाला खूप आनंद होईल वगैरे." हं. सो तसंच मी गेली आणि परफॉर्म केलं. सो असंच रँडमली जाऊन परफॉर्म केलं आणि म्हणजे असं सर्कलमध्ये ढोल वगैरे होते ते बघून हं. मलाही आनंद झाला आणि मग कुठून कुठून तरी ते वरतून कॅमेरा घेऊन होते. सगळे न्यूजपेपरवाल्यांनी ते कॅप्चर केलं. सो त्याच्यानंतर म्हणजे गुढीपाडव्याच्या नंतर मला समजलं मी कुठल्या-कुठल्या न्यूजपेपरमध्ये, टीव्ही चॅनल्समध्ये आली आहे.